नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 17वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचे शीर्षक आहे थेंब आज हा पाण्याचा। थेंब आज हा पाण्याचा ही एक कविता आहे आणि या कवितेचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या या शीर्षकावरून तुम्हाला अंदाज आला असेल की या कवितेमध्ये कवीने कशाचे वर्णन केलेले आहे, तर पाण्याच्या थेंबाचा। पाणी हा प्रत्येक सजीवांचा जीवनातील अत्यंत अनमोल असा, पाण्याला आपण अनमोल म्हणतो की नाही। पाण्याशिवाय मनुष्याचं जीवन अपूर्ण आहे। पाण्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही। केवळ फक्त मनुष्यालाच पाणी लागतं का, तर नाही, पूर्ण ह्या निसर्गातील सजीव सृष्टीला, जीवसृष्टीला पाण्याची आवश्यकता असते। तर अशा या पाण्याच्या थेंबाचं महत्त्व या कवितेमध्ये आपल्याला कवींनी करून दिलेला आहे। कविता अभ्यासण्यापूर्वी आपण कवीचं संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 80 वरती तुमची ही कविता आहे आणि कवितेच्या खाली कवींचा परिचय दिलेला आहे। या कवितेचे कवयित्री आहेत सुनंदा भावसार। यांचा जन्म 1959 मध्ये झालेला आहे। नियतकालिकांतून पर्यावरण विषयक कवितांचे लेखन सुनंदा भावसार यांचे प्रसिद्ध आहेत। विविध कार्यक्रमातून पर्यावरण विषयक कवितांचे सादरीकरण। पर्यावरण गीत गंगा हा काव्यसंग्रह कवयित्रींचा प्रसिद्ध आहे। प्रस्तुत कवितेत कवयित्रीने मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व विशद केलेले आहे। मनुष्याच्या जीवनामध्ये पाणी किती महत्त्वाचं असतं हे वर्णन करताना कवयित्रीने या कवितेची रचना केलेली आहे। चला तर आता आपण पहिलं सुरुवातीला कविता भावार्थासह स्पष्टीकरणासह जाणून घेऊया। धडा क्रमांक 17, थेंब आज हा पाण्याचा। ऐका, वाचा, म्हणा। शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा, थेंब आज हा पाण्याचा, मोती बनूनी सरसर येते वर्षामधल्या सरितूने, माळ ओवते निसटून जाते बावळते जणू परी कुणी, या मोत्यांचा, या मोत्यांचा, या मोत्यांचा संचय करतो प्रश्न तुझ्या रे जिण्याचा, आभाळातील बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा, थेंब आज हा पाण्याचा, आभाळातील या मोत्यानी, माती मधुनी पिकती मोती, निसर्ग जाणी मोल तयाचे, तुम्ही माणसे का मग कोती, संचय करता, संचय करता, संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा, आभाळातील बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा, थेंब आज हा पाण्याचा, कशास ऐसा वेडा चाळा स्वतःहून ठगण्याचा, दृष्टिकोन तू बदल आता रे निसर्गास या बघण्याचा, तहानीसाठी, तहानीसाठी, तहानीसाठी सांग पुरे का, घोट तुला रे सोन्याचा, आभाळातील बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा, थेंब आज हा पाण्याचा, शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा, थेंब आज हा पाण्याचा, थेंब आज हा पाण्याचा। तर विद्यार्थी मित्रांनो,
ही कविता आता आपण सस्वर वाचन करून घेतलेले आहे. आता आपण कवितेतील ओळींद्वारा ह्या कवितेचा भावार्थ समजून घेऊया. पाणी हा मानवी जीवनाचा आधार आहे आणि अशा या मानवाच्या जीवनातील पाणी महत्त्वाचे असते हे विशद करताना कवी म्हणतात की शब्द जाऊ दे अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा. तर आता कवी म्हणतात की शब्द जाऊ दे, शब्दांपेक्षा कशाला महत्त्व असतं? अर्थाला. आपण जे शब्द बोलतो ते एवढे महत्त्वाचे नाहीत, पण त्या शब्दातून जे अर्थ निघतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणून कवी म्हणतात की शब्द जाऊ दे आणि तू अर्थ घे, अर्थ राहू दे. विषय आहे गाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा. तर अशा या आभाळातील आणि मानवी जीवनातील अत्यंत मौल्यवान असे बहुमोलाचा म्हणजेच अत्यंत मौल्यवान असं पाण्याचा थेंब म्हणजेच काय, मानवी जीवनात आभाळातून पडणारे हे पावसाचे जे थेंब आहेत, पाण्याचा जो थेंब आहे तो मनुष्याच्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. एक वेळेस मनुष्य उपाशी राहून जगू शकण्याचा प्रयत्न करू शकतो. दिवसभरात जर आपण ठरवलं की 2 वेळा आपण जेवायचं नाही तर मनुष्य उपाशी राहून तो दिवस पूर्ण काढू शकतो. पण मनुष्याला बघा 5-5 मिनिटाला 10-10 मिनिटाला तहान लागत असते आणि ह्या तहानेमुळे जर तो अर्धा तासामध्ये पाणी पिऊनही शेकला तहान लागल्यानंतर तर त्याचा जीव कासावीस होतो, त्याचा जीव. आणि म्हणून कवी म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये पाणी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग आभाळातील हा पावसाचा थेंब जो अत्यंत महत्त्वाचा आहे तो आज हा आपल्या गाण्याचा विषय आहे. म्हणजेच गाण्याद्वारा तू त्याची महती गा. कवी पुढे म्हणतात की मोती बनूनी सरसर येती वर्षामधल्या सरितूनी, माळ ओवते निसटून जाते बावरते जणू परी कुणी, या मोत्यांचा संचय करतू प्रश्न तुझ्या रे जिण्याचा, आभाळातील बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा. तर बघा इथे काय सांगितलेलं आहे, मोती बनूनी सरसर येती वर्षामधल्या सरीतून. वर्षामधल्या म्हणजेच पावसाच्या पाण्याच्या सरीतून. तर जेव्हा पाऊस पडतो आणि त्या पावसाच्या सरीतून जणू काय पावसाचे थेंब हे मोती बनून सरसर खाली जमिनीवर येत असतात. तर आता इथे कवीने पावसाच्या सरीला किंवा पावसाच्या त्या थेंबाला मोती ही उपमा दिलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की मोती हे अत्यंत मौल्यवान असं रत्न आहे आणि या मौल्यवान रत्नाची चमक म्हणजे खूपच विशेष असते. त्यामुळे कवी म्हणतात, इथे कवीने मोतीची उपमा दिलेली आहे पाण्याला. तर अशा ह्या वर्षामधल्या पावसाच्या पाण्यामधून सरीतून पावसाच्या पाण्याच्या त्या थेंबालाच सरी आपण असे म्हणतो. मग ह्या सरीतून पावसाचे पाण्याचे थेंब हे मोती बनून सरसर खाली धरतीवरती येतात आणि त्यावेळेस ते विखुरले जातात. पावसाचे थेंब धरतीवरती जसे पडल्यानंतर ते काय होतात, विखुरले जातात. मग आता कवी म्हणतात की माळ ओवते निसटून जाते बावरते जणू परी कोणी. आता परी सगळ्यांना आवडते की नाही? परीच्या गोष्टी फार आवडतात मुलांना की नाही? तुम्हाला पण परीच्या गोष्टी फार आवडतात. मुलींना तर परी फार प्रिय असतात. प्रत्येक वेळी काही का घालायचं असेल त्यांना परीचा ड्रेस खूप आवडतो. मग अशी ही जी परी आहे ती बावरत आहे. आणि का बावरत आहे ती? माळ ओवते निसटून जाते बावरते जणू परी कुणी. तर आता इथे बघा तुम्हाला माळ आपण पाहतो की नाही, माळ कशी असते, धाग्यामध्ये एक एक मोत्याचा मणी विणलेला असतो की नाही. मग माळ ओवते निसटून जाते बावरते जणू परी कोणी. मग अशा बघा हे धाग्यामध्ये जेव्हा आपण त्या मोत्याचे मणी ओवत असतो आणि छानपैकी त्याची माळ तयार होते, पण धागा जर सुटला, धाग्याची गाठ जर तुटली किंवा सुटली तर ते मोत्याचे मणी काय होतात, जमिनीवरती विखुरले जातात. मग त्याप्रमाणेच हे पावसाचे जे पाणी आहे सरीतून ते मोती बनून सरसर जमिनीवरती येत आहेत आणि त्यावेळेस जणू काही परीच त्या मोत्यांच्या थेंबांना माळेच्या रूपामध्ये धाग्यामध्ये बांधायचा प्रयत्न करत आहे. आणि पण काय होत आहे त्या परीकडून, जेव्हा ती माळ ओवण्याचा प्रयत्न करते त्या थेंबांना, तेव्हा ते मोतीरूपी पावसाचे थेंब निसटून जातात आणि ते निसटलेले पावसाचे थेंब वेचताना ती अगदीच बावरून जाते. कवी पुढे म्हणतात की या मोत्यांचा संचय करतू प्रश्न तुझ्या रे जिण्याचा. मग कवी म्हणतात की आपल्याला जीवनामध्ये
काय संचय करायचा आहे? संचय करणे म्हणजे साठवणे, की नाही. आपल्याला काय साठवायचं आहे? तर हा पावसाच्या पाण्याचा जो थेंब आहे तो मोतीरूपी, आपण बघा एखादा दागिना आपल्याला फार आवडत असेल, तर रत्न आवडत असेल, मोती आवडत असेल, तर आपण ते काय करतो? साठवून ठेवतो आणि त्याला फार सुरक्षित ठेवतो, की नाही. मग तसेच आपल्या जीवनातील प्रश्न तुझ्या रे जीवनाचा, की मनुष्यालाच नाही तर किंबहुना या जीवसृष्टीतील प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. म्हणून हा मोतीरूपी पाण्याचा जो थेंब आहे त्याचा आपल्याला काय करायचा आहे? संचय करायचा आहे, साठवून ठेवायचा आहे. आता बघा इथे कवी काय सांगत आहेत, की जसं सजीव म्हणजे जर आपण एक सजीवाचं वर्णन केलं तर आपल्याला पूर्ण वेळ त्याच्यातच निघून जाईल. आता वनस्पती बघा, वनस्पती कशावरती जगतात? पावसाच्या पाण्याच्या त्या थेंबावरती. आता हे बघा, उन्हाळ्यामध्ये पाऊस नसतो त्यावेळेस वनस्पती कशा सुकले जातात, झाडं, वृक्ष, वेली सगळे सुकतात. पण जसा पावसाच्या पाण्याचा थेंब येतो तर त्यांना जीवदान मिळतं, की नाही. ते वृक्ष, वेली किती विखुरलेले, ते जे काही पावसाच्या पाण्याने उन्हाळ्यामध्ये काय होतं, की सगळे झाडं, वृक्ष, वेली सुकून जातात. पण जसे पावसाच्या पाण्यात थेंब त्या सुकलेल्या झाडांवरती, वृक्षांवरती किंवा वेलींवरती जेव्हा ते पडतात तेव्हा त्यांना जीवदान प्राप्त होतं आणि ते एकदम छानपैकी उत्साहाने सगळीकडे हिरवळ पसरवतात. मग असा हा फक्त सजीवांमध्ये आपण वृक्ष, वेलींना म्हणू शकतो का? नाही, तर प्रत्येक प्राण्याला, पशुला आणि मानवाला सुद्धा त्याच्या जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. एखाद्या वेळेस तो अन्नाशिवाय उपाशी राहू शकतो, पण तहान लागल्यावरती त्याला पाण्याची जी काही तहान लागल्यावर पाण्याची जी आस असते ती सोसवत नाही. पाण्या प्यायल्याशिवाय तो जगू शकत नाही. म्हणून कवी म्हणतो की तुझ्या जीवन जगण्याचा प्रश्न आहे, त्यामुळे तुला काय करायचं आहे? हा मोतीरूपी पावसाचा थेंब साठवून ठेवायचा आहे, संचय करून ठेवायचा आहे. आता बघा, आपण पाहतो आज आपल्या पूर्ण देशामध्ये, विश्वामध्ये पावसाच्या पाण्याचं महत्त्व वाढलेलं आहे. कारण की काय झालेलं आहे, सगळीकडे पावसाच्या पाण्याचं पाऊस फक्त आपल्याला वर्षातून 3 किंवा 4 महिनेच पडत असतो, की नाही. मग इतर ऋतूमध्ये पाऊस नसतो. मग त्यावेळेस आपण काय करावं? इतर ऋतूमध्ये जेव्हा पावसाळा संपतो तेव्हा त्या ऋतूमध्ये आपल्याला पाणी लागतं. मग त्यावेळेस आपण काय करून ठेवलं पाहिजे? त्याचा साठा करून ठेवला पाहिजे, संचय करून ठेवला पाहिजे. आणि आता जर समजा पाऊस नसेल, पाऊसच नाही पडला, तर पूर्ण सजीवसृष्टी काय होऊन जाते? सुकून जाते. पावसाच्या पाण्यावरतीच आपलं सगळ्या सजीवांचं जीवन अवलंबून असतं. म्हणून कवी इथे म्हणत आहे की अशा ह्या मोतीरूपी पावसाच्या पाण्याचा तू संचय कर. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. मग हा जो पाण्याचा थेंब आहे तो आकाशातून जमिनीवरती येतो आणि तो आकाशातून जेव्हा जमिनीवरती येतो तो सजीवांना अत्यंत त्यांच्या जीवनदायी बनतो, की नाही. अमृतरूपी तो बनतो. आपण म्हणतो ना की जेव्हा खूप तहान लागते आणि पाणी नाही मिळत आणि जेव्हा मग खूप तहानेनंतर अचानक पाण्याचा एक घोट जरी मिळाला तरी अमृत पिल्यावरती जे समाधान मिळत असेल ते समाधान आपल्याला केवळ पाण्याच्या एका घोटाने मिळतं. म्हणून असे हे मानवी जीवनामध्ये अत्यंत बहुमोलाचे हे पावसाच्या पाण्याचा थेंब आहे आणि त्याचा आपल्याला जपणूक करायची आहे, साठवणूक करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेच्या पहिल्या ओळींमध्ये, कडव्यामध्ये आपण काय शिकलो? तर कवीने या कडव्यांमध्ये पाण्याचं महत्त्व किती आहे याचं वर्णन केलेलं आहे, की मनुष्यासाठीच नाही तर केवळ पूर्ण सजीवसृष्टीला पावसाच्या पाण्याच्या थेंबाची आवश्यकता असते. पावसाच्या पाण्याशिवाय पावसाच्याच नाही, पाण्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. हे पावसाचं वर्णन करताना कवीने त्याला मोतीची उपमा दिलेली आहे. कवितेच्या पुढील ओळी सुद्धा आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील सेशनमध्ये करणार आहोत. धन्यवाद.